Good morning, students. Welcome in 8th standard class subject English. In this video also we are going to learn activity number 21 and 22 from Bridge course book. First, student, we are going to discuss activity number 21. Very nice activity is it, and we feel very proud because we are Indian when we learn this activity. Some learning outcomes or competency statements are here. Learn, understand the concept of Indian citizen. Learners feeling proud of Indian citizen. तुम्ही स्वतःला इंडियन आहात याचा तुम्हाला खूप अभिमान असा वाटेल अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. लर्नर्स फील्स रिस्पेक्ट टू इंडियन हेरिटेज. तसंच आपली जी वारसा स्थळं आहेत त्या वारसा स्थळांचा तुम्ही कसा रिस्पेक्ट राखला पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मिळेल. हिअर इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचर्स अँड पेरेंट्स. काही टीचरसाठी आणि पॅरेंट्ससाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. टीचर डिवायडेड अ क्लास इंटू ग्रुप बाय सेईंग 1 and 2. टीचर पूर्ण क्लास डिवाईड करणार आहे 2 ग्रुपमध्ये. त्यामध्ये बघा असे 10 जर स्टुडंट असेल तर पहिला स्टुडंट म्हणेल 1, दुसरा म्हणेल 2, परत तिसरा म्हणेल 1, चौथा म्हणेल 2, परत पाचवा म्हणेल 1 आणि 6वा म्हणेल 2. आणि 1 जेवढे येतील त्यांचा एक ग्रुप आणि 2 जे काउंट करतील त्यांचा एक ग्रुप. द स्टुडंट सेईंग अ नंबर विल 1 will be one group and those saying number 2 will another group. There will be a context of telling names of states and capitals. आता पहा तिथं तुम्हाला आपण एक गेम खेळायचा आहे. स्टेट आणि त्यांच्या कॅपिटल तुम्हाला माहिती पाहिजेत. कॅपिटल म्हणजे काय? राजधान्या. फॉर एक्झाम्पल, इफ अ ग्रुप नंबर 1 से द नेम्स ऑफ स्टेट अँड द अदर विल बी टेल्स ऑफ द कॅपिटल. जर पहिल्या ग्रुपनं स्टेटचं नाव सांगितलं तर दुसऱ्या ग्रुपनं त्याचं काय सांगता आलं पाहिजे? कॅपिटल सांगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पहिला ग्रुप म्हणेल महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. मुंबई ही त्याची कॅपिटल आहे. एक स्टेट म्हणेल मणिपूर. मणिपूरची राजधानी कोणती? इम्फाळ. अशा पद्धतीनं जेवढे कर्नाटक, तामिळनाडू जेवढे स्टेट आहेत तो एक ग्रुप म्हणेल आणि त्याचं आन्सर मात्र सेकंड ग्रुप देईल. म्हणजेच त्याची काय सांगेल तुम्हाला? कॅपिटल सांगेल. 1 point फॉर इच करेक्ट रिस्पॉन्स. आता प्रत्येक करेक्ट रिस्पॉन्ससाठी 1 point तुम्हाला मिळेल. इच ग्रुप विल गेट 4 chances अँड फायनल टॅली ऑफ द पॉईंट विल बी डन. प्रत्येकाला चान्स दिला जाईल आणि शेवटी अगदी सगळे पॉईंट कॅल्क्युलेट करून तुमचा रिझल्ट मिळेल. आता आपण हा ग्रुप, आत्ता आपली स्कूल स्टार्ट आहे का? नाही. मग हा गेम आपल्याला आपल्या घरीही खेळता येईल विथ अवर पेरेंट्स, विथ अवर सिस्टर और ब्रदर. त्यांच्याशी तुम्ही मोठा भाऊ बहीण असेल त्यांच्याशी गेम खेळू शकेल. तुम्ही स्टेट नेम सांगा, त्यांना हे सांगायला कॅपिटल म्हणजेच त्यांच्या राजधान्या सांगायला सांगा. अदरवाईज यू विल प्ले विथ युअर पेरेंट्सच्या सोबत खेळा हा गेम. आणि अशा पद्धतीनं ऑल स्टेट आणि त्यांच्या कॅपिटल्स याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि याचं रायटिंगमध्ये तुम्ही एक चार्ट तयार करा आणि मला सेंड करा. आफ्टर दॅट स्टुडंट विल फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ टीचर, इंट्रॅक्शन पॅटर्न, ग्रुप वर्क और पेअर वर्क. सेकंड स्टेप, प्रेझेंटेशन. आता आपल्याला एक प्रेझेंटेशन करायचं आहे. टीचर शोज पिक्चर्स, व्हिडिओज ऑफ सम हेरिटेज साईट्स सच एज ताजमहल, अजंठा केव्ज, वेरूळ केव्ज, गोल्डन टेम्पल, सूर्य मंदिर, सेंट्रल विस्ता, रेड फोर्ट अँड सो ऑन. बघा, शिक्षक तुम्हाला काही अशा पद्धतीचे हेरिटेज सांगतील. हेरिटेज म्हणजे आपली वारसा स्थळं आहेत. ती वारसा स्थळं काही सांगतील आणि त्यांचे पिक्चर तुम्हाला दाखवतील. फॉर एक्झाम्पल इथे आहे बघा
ताजमहल. देन हे काय आहे, अमृतसरचं गोल्डन टेम्पल, अजंठा केव्ज, सूर्य मंदिर. अशा पद्धतीचे तुम्ही हे पिक्चर सगळे काय करायचे आहेत, ऑब्झर्व करायचे आहेत. टीचर ट्राईज टू इलिसिट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द स्टुडंट अबाउट दिस पिक्चर. आता या पिक्चरवर डिपेंड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. हा ताजमहल कुणी बांधला, केव्हा बांधला, कसा बांधला, काळ कोणता, या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे. टीचर डिवाइड द क्लास इंटू द 4 ग्रुप बाय यूजिंग 1 2 3 4. आता काय करणार टीचर, त्यासाठी काय करणार, ग्रुप तयार करणार आहेत 4 जण. अँड द ईच ग्रुप विल गेट 1 पिक्चर रँडमली. अँड टीचर आस्क द स्टुडंट टू डिस्कस अबाउट द इन्फॉर्मेशन ऑन द पिक्चर अँड 1 विल बी द प्रिपेअर्ड फॉर द प्रेझेंटेशन. टीचर सपोर्ट्स ईच ग्रुप इंडिव्हिज्युअली. टीचर प्रत्येकांना मदत करेल, प्रत्येकानं प्रत्येक पिक्चर घ्यायचं आहे आणि त्या पिक्चरवर एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. प्रेझेंटेशन 1 बाय 1 ग्रुप. प्रेझेंटेशन म्हणजे काय, त्याचे इन्फॉर्मेशनची कलेक्ट करणार आहात, त्याचे स्टेप बाय प्रत्येक मूल त्याच्यावर काय करणार आहे, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला एकत्रित करायची आहे. टीचर सपोर्ट अँड गिव्स द फायनल प्लॅनरी. दिस विल प्रूव्ह हाऊ द इंडियन हेरिटेज इज रिच, हाऊ द इंडिया इज अ प्रोग्रेसिंग. याच्यावरनं तुम्हाला कळेल की जी भारतातली जी वारसा स्थळं आहेत ती किती रिच आहेत, किती सुंदर आहेत, आणि त्याची आपण किती प्रोग्रेस करत आहोत. सो दॅट द स्टुडंट विल फील अ प्राऊड टू बी अन इंडियन. त्यामुळे आपण स्वतः भारतीय असल्याचा अभिमान आपल्याला या ॲक्टिव्हिटीमुळे वाटेल. पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. हे पिक्चर परत एकदा तुम्ही सगळे ऑब्झर्व करा आणि त्यातलं कोणतंही एक पिक्चर तुम्हाला काय करायचं आहे, प्रेझेंटेशनसाठी चूज करायचं आहे. आता आपण इथं ग्रुप तरी पाडू शकत नाही, त्यामुळे आपण काय करायचं आहे, स्वतःच आपल्याला आवडेल असं इंडियन हेरिटेज एक सिलेक्ट करायचं आहे आणि प्रेझेंटेशन अशा पद्धतीनं तयार करायचं आहे. मी इथं सिलेक्ट केलं आहे ताजमहल. ताजमहल अल्सो स्पेल्ड ताजमहल कशा पद्धतीनं केलेलं आहे बघा. आणि त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन, ते कुठं, वेस्टर्न उत्तर प्रदेश स्टेट, नॉर्थर्न इंडियामध्ये आहे, आग्रामध्ये बांधलं गेलेलं आहे. द ताजमहल वॉज बिल्ड बाय द मोगल एम्परर शहाजहान. ताजमहलची बांधणी कुणी बांधला गेला, तर शहाजहानच्या काळामध्ये बांधला गेला. त्याचा पिरियडही सांगितलेला आहे बघा. इमॉर्टलाइज हिज वाईफ मुमताज महल. बघा, मुमताजच्या आठवणीसाठी तो ताजमहल बांधला गेला. चूज वन ऑफ द पॅलेस who died in a childbirth in a 1631, having been the emperor's inseparable companion since their marriage in a 1612. India's most famous and widely recognized building. It is situated in the eastern part of the city in southern bank of Yamuna इंटू ब्रॅकेट जमुना रिवर. जमुना नदीच्या काठावर हे सिच्युएटेड आहे. आग्रा, रेड फोर्ट अल्सो सगळ्यांना माहिती आहे आग्र्यामध्ये. अल्सो ऑन अ राईट बँक ऑफ द यमुना. यमुनाच्या राईट बँकवर तुम्हाला आग्राचा फोर्टही दिसेल. इज अबाउट 1 माईल 1 माईल म्हणजे 1.6 किलोमीटर वेस्ट ऑफ ताजमहल. त्याच साईडला तिथेच 1 मैलच्या अंतरावर म्हणजे 1.6 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला ताजमहल ही पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन तयार करायची आहे, त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कुठलंही एखादं पिक्चर यामधलं चूज करा आणि प्रेझेंटेशन तयार करा. ओके, टीचर विल चेंज द पिक्चर्स अँड रिपीटेड ॲक्टिवली. आता इथं ग्रुप जर आपण पाडले असतो तर ते पिक्चर तुम्हाला काय करायचे, चेंज करायचे आहेत. मग अशी जर तुम्ही इन्फॉर्मेशन कशाची काढला असाल, ताजमहलची काढला असाल, त्याचं प्रेझेंटेशन केलं असेल तर तुम्ही गोल्डन टेम्पलचंही करू शकता. प्रेझेंटर्स विल ऑल्सो चेंज सो दॅट द अपॉर्च्युनिटी कॅन बी मॅक्झिमाइज. स्टुडंट कॅन ऑल्सो सजेस्ट द पिक्चर. Some extension activities here. Student and teachers can use the pictures of their choice. Hence, the activity can be extended according to knowledge and the information of both.
इव्हॅल्युशनसाठी सांगितलेलं आहे बघा. टीचर्स ॲक्टिव्हिटी, टीचर डिवायडेड द क्लास इंटू 2 ग्रुप, 1 and 2 मेथड फॉर्म group 1 and group 2. The group 1 ask the question about the Indian heritage achievement and the second will be answer in vice versa. बघा आता याच्यावरच तुम्हाला काय करायचं आहे, इंडियन जे हेरिटेज आहेत, इंडियन हेरिटेज म्हणजे ताजमहल वगैरे जे आहेत आपल्या वारसा, त्याच्यावर पिक्चरवर ऑब्झर्वेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं सांगायची आहेत. आता ताजमहल, हू बिल्ड दिस ताजमहल, अशा पद्धतीनं जर क्वेश्चन केला तर तुम्हाला काय करता येईल, त्याचं आन्सर करायचं आहे ग्रुप सेकंडनं. टीचर सपोर्ट अँड गिव्स द फीडबॅक. ॲक्टिव्हिटी कॅन बी रिपीटेड 2 4 टाइम. टीचर विल इलिसिट द फीडबॅक अँड प्लेनरी फ्रॉम द स्टुडंट अबाउट व्हॉट दे हॅव लर्न्ड. त्यासाठी एक दीक्षा व्हिडिओची तुम्हाला ते PDF पाठवलेली आहे, त्या PDF मध्ये लिंक दिलेली आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामधूनही मिळेल. देन वी आर गोइंग टू डिस्कस हिअर ॲक्टिव्हिटी नंबर 22. रिव्ह्यू अँड इफ नेसेसरी द करेक्ट हिज ऑर हर ओन वर्क ॲज अ मॅटर ऑफ हॅबिट. पहा, इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचर्स अँड पेरेंट्स. Teacher tries to elicit the answer of the following question from the student. स्टुडंटने याची उत्तरं सांगायची आहेत बघा. हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर अ स्कूल. तुम्ही शाळेसाठी कसं तयार होता, काय काय करता. फॉर एक्झाम्पल काय असेल बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय सांगाल, कसे प्रिपेअर होता. बाथिंग, मेकअप, मेक अ लिस्ट ऑफ थिंग विच यू यूज अ प्रिपेअर युअर सेल्फ टू स्कूल. तुम्ही शाळेला जाताना कशा पद्धतीनं स्वतःला तयार करता. कोम, क्लॉथ्स, देन मिरर, मेकअप बॉक्स अशा पद्धतीनं यूज करता. म्हणजे मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स, तिथे वस्तूंची काय करायची आहे, लिस्ट करायची आहे. तुम्ही शाळेला तयार होताना कुठल्या कुठल्या वस्तू तुम्हाला लागतात, तर कोम, का भांग पाडण्यासाठी कोम लागणार आहे, क्लोथ्स तुमचा युनिफॉर्म लागणार आहे, मिरर लागणार आहे तयार होण्यासाठी, मेकअप बॉक्स लागणार आहे. देन डू यू यूज द मिरर फॉर युअर प्रिपरेशन. तुम्ही स्वतः तयार होण्यासाठी तुम्हाला मिररची गरज आहे का. येस, मिरर हेल्प अस टू प्रिपेअर अवर सेल्फ. हाऊ मिरर हेल्प यू. तुम्हाला मिरर कशा पद्धतीनं उपयोगी ठरेल. वी विल लाईक टू अपडेट अवर सेल्फ. स्वतःला अगदी अपडेट ठेवण्यासाठी आपल्याला मिरर उपयोग पडेल. विल यू लाईक टू अपडेट युअर सेल्फ और शुड बी डन बाय अदर्स. मग तुम्हाला प्रत्येकाला अपडेट व्हायला आवडतं, मग हे अपडेट यू विल लाईक टू अपडेट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःच अपडेट व्हाल का शुड बी डन बाय अदर्स, का तुम्हाला अपडेट होण्यासाठी कोणी दुसऱ्यांची मदत गरज आहे. बघा पहा, याचा आन्सर तुम्ही स्वतः चॉईस करणार आहात. काही सांगतील आय विल अपडेट अवर सेल्फ, काही तर सांगतील आय विल अपडेट बाय अदर्स, मला दुसरे मदत करतील मला अपडेट करण्यासाठी. नाव वन ॲक्टिव्हिटी इज हिअर. डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स बाय यूजिंग द टेक्निक 1 2. मगाचीच टेक्निक आपण इथं यूज करणार आहे. पूर्ण क्लास 1 2 म्हणत डिवाइड करायचं आहे. फॉर फॉर्मिंग अ 2 ग्रुप्स टीचर अलॉटेड 2 टॉपिक्स फॉर अ 2 ग्रुप्स ऑफ डिस्कशन. आता तुम्हाला डिस्कस करण्यासाठी इथं 2 टॉपिक्स आहेत. यू करेक्ट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःलाच सुधारलात. और करेक्ट युअर सेल्फ बाय अदर्स, किंवा तुम्हाला सुधारण्यासाठी, तुम्हाला करेक्ट करण्यासाठी दुसऱ्यांची तुम्ही मदत घेतलात. या 2 पॉईंटवर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठं चुकत असाल हे तुम्हाला लक्षात आलं नाही, पहिल्यांदा तुम्हाला स्टडी करायचं आहे, रेग्युलर स्टडी करायचं आहे, बट यू विल वॉच ओनली TV, प्ले द मोबाईल गेम. आफ्टर अ सम पिरियड you know about disadvantages of this हॅबिट. तुम्हाला जी सवय लागलेली आहे ते थोड्या दिवसांनी तुम्हाला समजलं आपल्याला किती तोटा सहन करायला लागला या हॅबिटमुळे. आणि त्यावेळी तुम्ही स्वतः यू कॅन करेक्ट युअर सेल्फ, आणि तुम्ही स्वतःला मदत केला आणि तुम्ही स्वतःची सुधारणा केली. अशा पद्धतीचे काहीतरी एक्झाम्पल असेल, किंवा ह्याच हॅबिटवर तुम्हाला तुमच्या पेरेंट्सनी गायडन्स केला
आणि पॅरेंट्सच्या गायडन्समुळं तुम्हाला काय झालं, तुमच्या त्या मोबाईल गेमपासून तुम्ही परावृत्त झालात. असे 2 टॉपिक्स आहेत. अँड डिस्कस इन अ ग्रुप अँड मेक अ लिस्ट ऑफ मेरिट अँड डिमेरिट. आता याची काही मेरिट आहेत, काही डिमेरिट आहे. आता पहिल्यांदा युअर करेक्ट युअर सेल्फ. तुम्ही जर स्वतः जर करेक्ट करत असाल, यू विल इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स, यू विल इम्प्रूव्ह युअर सेल्फ रिस्पेक्ट. तुम्हाला तुमचा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलेला दिसेल. हे आहे त्याचं डिमेरिट आहे, मेरिट आहे. मग त्याचं डिमेरिट फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर स्वतःला करेक्ट केला, त्याचं डिमेरिट काय असेल? तुम्हाला दुसऱ्यांचा यू विल डोंट सपोर्ट ऑफ अदर्स. तुम्हाला दुसऱ्यांचा त्यामध्ये सपोर्ट म्हणजे मिळणार नाही आहे. तुम्ही स्वतःलाच तिथं काय केलेलं आहात, करेक्ट करत आहात. तशा पद्धतीनं तुम्हाला मेरिट आणि डिमेरिट्स या दोन्ही टॉपिकवर फाइंड आउट करायचे आहेत. 2 स्टुडंट विल प्रेझेंट बिफोर अ क्लास, 1 विल प्रेझेंट अ मेरिट अँड अदर विल प्रेझेंट अ डिमेरिट. आता 2 मुलं इथं काय करतील, त्याचे फायदे सांगतील आणि दुसरा मुलगा काय करेल, त्याचे तोटे सांगेल. आता इथं तुम्हाला तुमच्या घरीच ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायची आहे. तुम्ही इथं पॅरेंटचा सपोर्ट घ्या, टीचरचा सपोर्ट घ्या आणि यू करेक्ट युअर सेल्फ हा जर पॉईंट केला तर त्याचे मेरिट सांगा आणि तसेच डिमेरिट सांगा. या ॲक्टिव्हिटीसाठी सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये दिलं आहे, टीचर शोज द व्हिडिओ ऑफ युअर फॉलोइंग लिंक. इथे एक लिंक दिलेली आहे. यू विल टच दिस लिंक इन युअर PDF and you will get a video. Depend on you correct yourself and correct yourself by the others. After that, practice. Teacher divide the class in a 4 groups by using 1, 2, 3, 4 method, and teacher ask the student to discuss the suggest where and how will you correct yourself. पहा, असेच ग्रुप करणार आहात 1, 2, 3, 4 म्हणून. आणि स्टुडंटना टीचर आज करणार आहे टू डिस्कस. तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि सजेस्ट करायचं आहे वेअर अँड हाऊ विल यू करेक्ट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं करेक्ट केला आणि कशा पद्धतीनं केला. टीचर मेक द कलेक्टिव्ह लिस्ट ऑफ ऑल ग्रुप रिस्पॉन्सेस. टीचर गिव्ह द फीडबॅक अँड स्टेट इम्प्रूव्हमेंट ऑफ द करेक्टिंग युअर सेल्फ. ओके. इव्हॅल्युएशन. द ग्रुप विल बी ॲज इट इज. तसाच ग्रुप असेल आणि त्याच्यावर काही इव्हॅल्युएशन आहे. टीचर आज द स्टुडंट टू प्रिपेअर अ स्किट ओवर एनी वन ऑफ देअर सेल्फ करेक्शन पॉईंट डिस्कस. टीचर स्टुडंट परफॉर्म अ स्किट. तुम्ही लहानपणी स्किट शिकलेला आहात बघा, तशा पद्धतीनं स्किट तयार करायची आहे आणि ग्रुप तयार करायचा आहे. त्याच्यावर फीडबॅक सपोर्ट द परफॉर्मन्स. टीचर ट्राईज टू इलिसिट द आन्सर अबाउट द हॅबिट इन्फॉर्मेशन ऑफ सेल्फ करेक्शन अँड द प्रोग्रेस विल बी रिपीटेड फॉर द all 4 groups. Assignment is here. Using the support of the following video, write about how will you self correct and its a habit information. खाली एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला टच करा तर तुम्हाला त्यामधून नक्की मिळेल की फॉलोइंग व्हिडिओ काय मिळेल. हाऊ विल यू युअर सेल्फ करेक्ट. तुम्ही स्वतःला कसं, तुम्हाला स्वतः कसे करेक्ट कराल आणि इट्स अ हॅबिट इन्फॉर्मेशन. ओके, थँक्यू.